हे गाईस, तर जस्ट नाव एक व्लॉग एंड केला. आता आम्ही आलो आहे पेट्रोल भरायला. जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्ही कोल्हापूरला चाललो आहे. हा आहे व्लॉग पार्ट 2. सो आता आलो आहे पेट्रोल भरू, मग जाऊ. वो चला आता आम्ही सेल्फ सिलेक्टमध्ये आलो आहे. काय घेणार सर? दारू बिरू काय घेत असते? अरे भाऊ रेड बुल आता जरा नाईटला असं नाही करायचं रे. हा आमचा चौथा मेंबर आहे अक्षय भाऊ. हाय ब्लॉग मध्ये. ओके भाऊ. रिक्वेस्ट करतो ना तुला आवडला का तर नकोच का. हा एक डॉन. आता जरा एक ब्रेक साठी थांबलोय आम्ही. कसला ब्रेक तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे भाऊ. हा चालेल, तुला मंदिरात घेतो. आता तुझा अवतार नाही का चांगला? अवताराचा नाही विषय रे. मग मला ना ते कॅमेरा शाय कॅमेरा हस हस. आम्हाला जेन्युनली वाटलं होतं नाही का, आमचा पार्टनर आहे, त्याला वाटलं की म्हणजे जेन्युनली वाटलं होतं की वॉशरूम साठी थांबलाय. पण हा इकडं बघा तुम्ही भाई, 12 वाजता यायला फोन करायचा कोणासाठी तरी काय विषय आहे. त्याला व्हिडिओ कॉल कर आपल्याला. जाऊ दे भाऊ, सुखी जगूची जिंदगी. आपली जिंदगी सुखी नाही तर दुसऱ्याची जिंदगी सुखी होते. काय करायचं भाई. अरे पण येड आहे का आपण इथं? स्टार वाईफ त्याचा अर्थ आहे तो. भाऊ तू मला एक नक्की सांग, खरंच तू फक्त वॉशरूम ब्रेक साठी थांबला होता का? खरं सांग. वॉशरूम ब्रेक साठी सांगतो. मग तिकडे फोन घेऊन का गेला भाई तू? जरा शेत पावले, जरा जेवण असं होतं ना त्यामुळे. काय करायचं सिद्धार्थ ते नाही, पण याच्याबद्दल बोल जरा काहीतरी. पण करते कुठं पण चालू होतो. मित्रांनो आता 2 वाजले, 2 वाजून 10 मिनिटं झाले आणि आम्ही पोहोचलोय कोल्हापूर शहरात. आता अजून किती वेळाने पोहोचू मंदिरात माहित नाही. ए सिद्धार्थ काय करायचं आता? का आता थांबायचं कुठं? आराम करू, सकाळी आंघोळ वगैरे करू, मंदिरात जाऊ. याचा ब्लॉग सुरू केला, याची फेक पर्सनॅलिटी काय चालू होती काय माहिती. हाय का नाही, खरं का नाही आपल्या डायरेक्ट चेंज होता, फ्लिप होता हा डायरेक्ट. काय करायचं रूम बुक, झोपू जरा, आराम करू. आता झोपेल का तरी? अक्षय ठीक आहे बघू काय होतंय, सांगू तुम्हाला. आम्ही आलो आता रूम चेक करायला. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. अप्पा मला नको यार प्लीज. अरे नाही घेत आता तुला. नाही घेते ब्रो, इथं आमचं इथं काय म्हणतात त्याला, पोरी बिरीचे येतील आम्हाला रिक्वेस्ट येतो, समजदार नाही. प्लीज. सो गाईज मस्तपैकी आम्ही आता एक बजेट फ्रेंडली रूम घेतली आहे इथं. 4 जण आलोय तर 4 जणांसाठी मस्त कम्फर्टेबल आहे. इथं आम्हाला बाथरूम वगैरे. सो दॅट सेट. आता थोडं रेस्ट करू, त्यानंतरून आंघोळ वगैरे करू, मग नंतरून दर्शन करू. तुम्हाला पण दाखवतो. आणि मोस्टली तसं कसं असतं, मी जिथं पण मंदिरात वगैरे जातो ना, जिथं शूटिंगचा अलाउड नसतं तिथं मी शूट करत नाही. पण तरी पण आज मी दाखवल, रिस्क लेके तुम्हाला दाखवल. ते मारणार नाही ना आपल्याला कोल्हापूरची पब्लिक. आपण वाकडे शिरले की ते आपले गाली. ठीक आहे. ते आपल्याला उद्धटपणे बोलणार, पण आपण व्यवस्थित वागलो तर ते आपल्याला नाही. तसं इथली सगळी सपोर्टिव्ह वाटतं ते नाही का, आणि गोड भाषा वाटते त्यांची. थोडीशी अशी रांगडी आहे पण गोड आहे. दॅट्स इट. एक सेकंड. वो सो फायनली मित्रांनो आंघोळ वगैरे झाली आहे आमच्या दोघांची. हे पारूस तसंच आहे अजून तिथं. उठलं लवकर, मला उठवला. मी रात्रभर झोपलोच नाही. अरे मला माहिती तुम्ही वेळ लावता आंघोळांना, म्हणून तुम्हाला पहिले पाठवलं आंघोळांना. ओके, तर चला आता दर्शन करू. भाऊंचं लयच इच्छा होती म्हणून एका रात्रीत दिवस केला, दिवसाची रात्र केली आणि आम्ही इथं कोल्हापुरात आलोय पुण्यावरून. सो ये चलो आंघोळ कर. पारुशी आहे. काय पाप केलेत भाई जिंदगीत माहित नाही, पण आई मला डायरेक्ट अनवाणी नेतीये. काय पुण्य केलं, पाप नाही. पुण्य नाही भाई, हे पापच आहे ना. मग काहीतरी परत फेड असते ना भाई. परत फेड कळतं का तुला? एक शिक्षा. हे दोघं पारुशी तिकडेच आहेत. आम्ही चाललो आता 300 मीटर लांब आहे भाई, जास्त लांब नाही आहे. फर्स्ट टाइम कोल्हापूरमध्ये आलोय. लोक चांगली आहेत. चला आता बघू कसं आहे मित्रांनो कोल्हापूर शहर. आम्ही
होय सिद्धार्थ, एवढं सकाळी आलोय काहीच चालू नाहीये. ऍक्टिंग. हे पूर्ण प्रवेशद्वार आहे मंदिराचं. आता अंधारामुळे काय दिसत नाहीये, अंधारामुळे मी पण दिसत नसेल, ती गोष्ट वेगळी. बट लेट्स गो. आम्ही ओटी आणि कमळ घेतले बाई. कमळ सिद्धार्थने फर्स्ट टाइम जिंदगीत घेतलंय. वोट तर कमळालाच देतो, आत्ता फर्स्ट टाइम बघितलं. आता इथं मंदिराची लाईन आहे, पण लाईन तर काहीच नाही, कारण की आय थिंक वी आर फर्स्ट ऑर वी मस्ट बी सेकंड. कोणतरी गेलो असून आधी. पण हे थांबायचं का जायचं सिद्धार्थ? डायरेक्ट त्या दोघांसाठी नाही थांबायचं. मुख्य दर्शन राव दादा. इथं लाईव्ह चालू आहे. देवीला आता सजवतात ते सकाळ सकाळ. मेन गाभाऱ्यात चाललोय मी आता. इथं नसतं पाय पडायचं सिद्धार्थ. मित्रांनो फायनली दर्शन वगैरे झाले. इथं प्रसाद वगैरे घेतलाय. मंदिर बघा. लेट्स गो. हा सिद्धार्थची काय बोलतात त्याला, सिग्नेचर फोटो. मस्त छान असं दर्शन झालं आमचं. आता सिद्धार्थची चप्पल तिकडे आहे म्हणून आता आम्ही परत जसं आलो तसं चाललोय. नाही तर सरळ सरळ गेलो असतो. ये आता नाश्ता करू काहीतरी. नाश्त्याला मला काय म्हणायचं होतं, अशा जागी जाऊ जिथं वायफाय बाई. मला ब्लॉग अपलोड करायचा आहे. कोल्हापूर हां टेक्नॉलॉजी या. मित्रांनो इथलं कोरीव काम बघा यार, एक नंबर आहे. लेट्स गो. जस्ट बिकॉज मी शूट करत होतो की आतमध्ये मंदिरात जाण्याचं. हे सिद्धार्थचं व्हिडिओ अशी झाली जसे की एखादा पॉलिटिकल काय पॉलिटिशियन लीडर नाही का जातो असतो त्याच्या रील वगैरे करतो. कोणतं पॉलिटिशियन असतो ते सांग बरं. पॉलिटिशियन कोणत्या अँगलने? सॉरी अँगल काय माहिती. अरे थांब. ए थांब, आपले आपण दोघच नाहीये बाई. जिल्हा सोडून दर्शनाला आलो आम्ही नाईट पॅन्टवर. माणूस माणूस डॉन आहे. फोटो मध्ये कळत नाही, पण लांबून घातलं. पण मला माहिती आहे ना काय तू नाईट पॅन्ट घातली ते. आणि आता ह्या सगळ्यांना पण माहिती आहे. बघ थांब जरा होते. हा आणि आपण काय घातले ते महत्वाचं नाहीये, आपला समर्पण भाव हा देवाला महत्वाचा आहे. आता कर बघ कसं आहे. चॅट जीपीटी लगेच खोलतो तू? ऑन डिवाइस आहे का? डॉक्यात घेतो लगेच काय हे जे बोलला ते हित आहे ते हित आहे. चलो मिळते. चला चेकआउट टाइम झाले सगळं, म्हणजे दर्शन झाले. तर मग इथं थांबण्यात पण काय अर्थ नाही ना बाई. पटकन जाऊ. इथं नाश्त्याला तरी लवकर ओपन नाही होत सगळं. सो आता ही रूम सोडून वी आर गोईंग. मी फक्त जस्ट एक लास्ट चेक करायला आलो होतं की काही राहिले का, तर काय नाही आहे. सो लेट्स गो. एक सेकंड, असं वाटतं की जर चालू ठेवलं. मित्रांनो मी कुठं आलोय आपण सगळे? वो सकाळ सकाळ मस्त की सनराईज भेटलाय आम्हाला. आणि हा पूर्ण असा लेक. आणि सकाळ सकाळ एक अशी ट्रॅजेडी झाली माझ्यासोबत, ती लपवलेलीच बरी. आम्ही सांगू का मग? आम्ही तू झाला असं किस्सा की कोणीही टेस्ट नाही केलं, असं अमृत ग्रहण केलंय आमच्या भावाने. सांगू शकत नाही, पण ते इथं ठेवतो आम्ही मनात. आई शपथ यार. तुझं काय म्हणणं याच्यावरती? दादा काय म्हणणं आहे तुझं याच्यावरती? मस्त रंकाळावर फोटो वगैरे काढून आम्ही आता निघालोय पुढेच्या दिशेने. पुण्यालाच जायचं ना आता डायरेक्ट.
पुण्याला पुण्याला. आवाज आला पाहिजे. मोठा अधिकारी सगळी मोठी माणसं. सेल्फ ब्रँडिंग करतोय भाई नुसता. काय मला वाटतं तुमचं हॉटेल मटकीत चवले बॅकरला. नको, आपलं जे आपल्याला माहिती आहे ना चौथी घ्या, ते कसं नंतर रिग्रेट होण्यापेक्षा. काय म्हणतो भाऊ? हा बरोबर. मग मला काय वाटतंय तू ओनर आहे याचा. इथं काय वाटतंय तुम्हाला? ठीक आहे चल, हे तरी जरा हे वाटतं जरा ओके वाटतं जरा. बघायचं का पुढं काय वाटतं? पुढे मला आता परत वेळ वाढतोय. मग इथं खाण्यात काय सगळं तो वेळ प्लस होणार आहे तुला. आम्ही 6:30 पासून हे शोधतोय की नाश्ता नाश्ता नाश्ता. आता 9 वाजलेत ऑलमोस्ट, म्हणजे वाजतीलच आता थोड्या वेळात 5 मिनिटात आपला ब्लॉग पण येईल. आता आम्हाला भेटलोय नाश्त्याला ठिकाण. राहू गुरु 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 हे आमचे. तुम्हीच आमचे गुरु, इथून आमचं अस्तित्व सुरू. वो ऑथेंटिक नाश्ता भाई. स्पॉट एकदम आपण बरोबर स्पॉटला. ॲम्बियन्स हा भाई. कसा आहे ॲम्बियन्स हा? मांडी विंडी डाल की एकदम. परत एकदा बघा भाई. कसं आहे यार, जॉन विषय काय मागवणार आहे भाई? जोरात बोलायचं, आवाज कमी येतो. जोरात बोल. कसा गेला होता पण? हो, असा काय नाश्ता आहे आमचा आजसाठी. नाचणीचा पापड. हा, ही स्पेशल आहे आणि ही साधी आहे. असं म्हणजे आम्ही जस्ट घेतली होती, काही लोड नाही. आता 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 दॅट्स इट फॉर पुढे. मस्त अचानक प्लॅन झाला. आम्ही काहीतरी 10 वाजता निघालो तळेगाव मधून. तिथं 2:30ला पोहोचलो. तिथून पण परत 6 वाजता निघालो आणि तळेगाव मध्ये 12:30ला पोहोचलो. त्यानंतर मी कॉलेजला गेलो, मग जिमला गेलो. असा सगळा दिवस झाला. अनप्लॅन ट्रिप होती, चांगली ऑर्गनाईज केली आम्ही, मग त्यानंतर वेल एक्झिक्यूट झाली. सो या, भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.